हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी टॅलेंट चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्ड सायन्स सब्जेक्टमधील पेज नंबर 7 टू पेज नंबर 9 पर्यंत पार्ट कव्हर करणार आहोत. जर तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही आमच्या चॅनलला जाऊन यापूर्वीचे व्हिडिओ पाहू शकता. यापूर्वीचा पार्ट आम्ही त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर पहिला पॉईंट आहे आपला अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. ओके, काय आहे अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स म्हणजे काय? प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी झालेले अनुकूलन याला आपण काय म्हणतो? अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. सो वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल्स ॲज हर्बिवोर्स अँड कार्निवोर्स. तर काय करू शकतो आपण? प्राण्यांचे हर्बिवोर्स म्हणजे काय? शाकाहारी. अँड कार्निवोर्स म्हणजे मांसाहारी. तर या शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन प्रकारच्या वर्गांमध्ये आपण या प्राण्यांचं वर्गीकरण आपण करू शकतो. त्याच्यानंतर स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. तर अशा प्रकारे जे वर्गीकरण केलेले प्राणी आहेत, तर अशा वर्गीकरण केलेल्या प्राण्यामध्ये त्यांचं जे अन्न आहे, तर अन्नानुसार त्यांच्या शरीरामध्ये काय झालेले आहेत? अनुकूलन आपल्याला पाहायला भेटते. ओके, काय होईल की जेणेकरून त्यांचं अन्नग्रहण प्रक्रिया इझी होईल. तर अशा प्रकारचं अनुकूलन आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला भेटते. देन वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. ओके, तर काय सांगितलेलं आहे? तर याबद्दल आपण अधिक माहिती आपल्या न्यूट्रिशन चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जॉग्राफिक वाईल्ड, देन डिस्कवरी etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies etc. म्हणजे काय सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे की नॅशनल जॉग्राफिक वाईल्ड, देन डिस्कवरी अशा प्रकारचे जे चॅनल्स काय करतात? प्राण्यांबद्दल माहिती देतात किंवा प्राण्यांबद्दल ज्या चॅनलवर शो असतात, तर अशा प्रकारचे शो पाहायचे आहे. आणि तुम्हाला काय माहिती मिळवायची आहे की फ्रॉग्स, स्नेक्स, त्याच्यानंतर बर्ड, मॉस्किटो, बटरफ्लायज, तर यांच्यातील अन्नग्रहण प्रक्रियेसाठी काय काय प्रकारचे बदल झालेले आहेत किंवा हे जे प्राणी आहेत, तर हे प्राणी कशा प्रकारे आपले अन्नग्रहण करतात, तर याच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. तर आपल्याला खाली इमेज दिलेली आहे. तर या इमेजमध्ये आपण पाहू शकतो की अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स कशा प्रकारे झालेलं आहे. तर इथे आपल्या पहिल्या इमेजमध्ये आपण पाहू शकतो की स्नेक आहे. तर तो स्नेक काय करतोय की फ्रॉगला खातोय. तर ह्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल झालेले आहेत की तर हा जो स्नेक आहे, तो हा स्नेक काय करू शकत नाही की आपले अन्न चावून खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय करावं लागतं की याला काय करावं लागतं? जे याचं भक्ष्य आहे, तर ते भक्ष्य गिळून टाकावं लागतं. तर हे भक्ष्य गिळून टाकण्यासाठी, पाठीमागे सारण्यासाठी तोंडातून, तर याचे जे दाता असतात, टीथ असतात, हे जे टीथ आहेत, तर हे टीथ काय असतात? मधल्या साईडला काय झालेले असतात? फोल्ड झालेले असतात. त्याच्यानंतर हे पाहू शकतो आपण, हा जो पक्षी आहे, तर हा पक्षी, हा बर्ड आहे. तर या बर्डमध्ये आपण पाहू शकतो की याची चोंच काय लांब आहे आणि काय आहे? जाड आहे. तर या प्रकारचं अनुकूलन या पक्षामध्ये पाहायला भेटते. त्याच्यानंतर बटरफ्लाय, तर या बटरफ्लायला काय करावं लागतं? जे आपले अन्न आहे, तर ते फुलांपासून मिळावं लागतं. तर या फुलांपासून मिळवण्यासाठी त्याला काय दिलेले आहे? त्याला सोंड आहे. तर या सोंडद्वारे तो काय करू शकतो? आपल्या जे अन्न आहे ते फुलांपासून मिळवू शकतो. त्याच्यानंतर इथे पाहू शकतो आपण, हा आहे सुतार पक्षी. तर यालाच आपण वूड पिकर पण म्हणतो. तर याची जी चोंच पाहू शकतो, तर ही जी चोंच काय असते? अणकुचीदार असते. आणि या अणकुचीदार चोंचद्वारे आपल्या या जाड सालीवर मारा करून याच्या स्वतःसाठी घरटे बनवू शकतो किंवा त्याच्यातील इन्सेक्ट्स काय करू शकतो? खाऊ शकतो. तर हा झाला वूड पिकर. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन्स. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या स्वतः निरीक्षण करून काय करायचं आहे? हा दिलेला चार्ट किंवा टेबल पूर्ण करायचा आहे. तर या टेबलमध्ये पहिला जो कॉलम आहे, त्याच्यामध्ये अडॅप्टेशन सांगितलेलं आहे, अनुकूलन. त्याच्यानंतर हे अनुकूलन कोणत्या प्राण्यामध्ये पाहायला भेटते? प्राणी. आणि यूज ऑफ अडॅप्टेशन किंवा या अडॅप्टेशनचा, अनुकूलनाचा त्यांना काय उपयोग होतो, तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वात पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी शार्प टीथ. ओके, शार्प टीथ म्हणजे काय? की अणकुचीदार दाते किंवा जे तुमचे सुळे असतात, की अणकुचीदार सुळे
प्राण्यांना दिलेले असतात किंवा अशा प्रकारचं अनुकूलन आपल्याला पाहायला भेटतं. तर ते कोणत्या प्राण्यामध्ये पाहायला भेटतं आपल्याला? लॉयन, ओके, किंवा अगेन टायगर. तर या प्रकारचं अनुकूलन कशासाठी उपयोगात येतं? तर हे अनुकूलन जे घडलेलं आहे, तर हे अनुकूलनचा उपयोग करून हे जे प्राणी आहेत, हे प्राणी काय करू शकतात? मांसाचे तुकडे करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो आहे अडॅप्टेशन, तो आहे लॉंग अँड पॉइंटेड बीक. यालाच आपण लॉंग म्हणजे लांब, पॉइंटेड म्हणजे टोकदार, लांब आणि टोकदार चोंच. तर या लांब आणि टोकदार चोंच कुठे पाहायला भेटते आपल्याला? कोणत्या ॲनिमल्समध्ये? बर्ड्समध्ये पाहायला भेटते. ओके, बर्ड्स फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकता तुम्ही? जसे की बगळा आहे, त्याच्यानंतर फ्लेमिंगो बर्ड आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपली इमेजेस पाहूयात. बघा, हे अनुकुचीदार दात असलेले प्राणी आहेत. याच्यामध्ये आपण पाहू शकतो लॉयन, टायगर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कुत्रा आहे, त्याच्यानंतर चित्ता पण आहे, त्याच्यानंतर हा माकड पण आहे, मंकी. ओके, क्रोकोडाईल्स आहेत, त्याच्यानंतर शार्क आहे, त्याच्यानंतर गेंड्याला पण काय असतात? शार्प काय असतात? टीथ असतात. ओके, त्याच्यानंतर जो पुढचा आपण पाहिलं की लॉंग अँड पॉइंटेड बीक. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हा फ्लेमिंगो बर्ड आहे, त्याच्यानंतर हा बगळा आहे. तर हे जे पक्षी आहेत, या पक्ष्यांच्या चोंची काय आहेत? लांब आहेत. तर अशा प्रकारचे अनुकूलन त्यांना कशासाठी उपयोगात येतं की हे काय करू शकतात? आपले जे भक्ष आहे, पाण्यातील भक्ष, पाण्यामध्ये खोलवर आपली चोंच घालून ते पक्षी आपले जे भक्ष आहेत तर ते इझिली कॅच करू शकतात. ओके, तर अशा प्रकारचं अनुकूलन आपल्याला पाहायला भेटतं. ओके, तर याच्यामध्ये काय करू शकतात? टू कॅच द फिश. ओके, त्याच्यानंतर शॉर्ट बीक. ओके, शॉर्ट बीक जर पाहिलं असेल तुम्ही, तर शॉर्ट बीक कशासाठी यूज होते? ओके, तर शॉर्ट बीक पाहण्याच्या आधी आपण पाहूयात की जे लॉंग अँड पॉइंटेड बीक असलेले बर्ड्स आपले अन्न कसे ग्रहण करतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण पाहू शकतो की बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की हा जो हमिंग बर्ड आहे, तो हमिंग बर्ड काय करू शकतो? याच्या लांब चोंचेद्वारे जे फुलं आहेत, तर त्या फुलामधील रस काय करू शकतो? आपल्या जिभेने चाटून काय करू शकतो? आपले अन्न ग्रहण करू शकतो. ओके, त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो आहे शॉर्ट बीक. शॉर्ट बीक म्हणजे काय? आखूड चोंच. ओके, आखूड चोंच कोणामध्ये पाहायला भेटते? कोणत्या ॲनिमल्समध्ये? बर्ड्समध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण? याचे इमेजेस पाहूयात आपण. ओके, बघा, हे शॉर्ट बीक असलेले पक्षी आहेत. याच्यामध्ये तुम्ही पॅरट पाहू शकतो. त्याच्यानंतर बघा, स्पॅरोज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्पॅरोज आहेत. तर हे जे स्पॅरोज आहेत, त्याच्यानंतर पिजन असेल, तर अशा प्रकारच्या बर्ड्समध्ये आपल्याला शॉर्ट बीक पाहायला भेटते. ओके, तर हे जे बर्ड्स आहेत, तर हे बर्ड्स आपले या चोंचीचा यांना काय उपयोग होतो? तर आपण पाहूयात की काय उपयोग होतो यांना. तर आपण पाहूयात. बघा, हे जे पक्षी आहेत, ओके, शॉर्ट बीकवाले पक्षी काय करू शकतात की आपले अन्नग्रहण फळांद्वारे करू शकतात. हे बघा, हा पक्षी काय करतोय की ह्या फळातील जे सीड आहे किंवा जे बीज आहे, तर ते बीज खातोय. ओके, बीज वेगळं करण्यासाठी ह्या शॉर्ट बीकचा याला उपयोग होतो. त्याच्यानंतर आणखी पाहू शकता की बघा, हा पक्षी काय करतो? फळे खाण्यासाठी, ओके, फळे तोडण्यासाठी यांना आपल्या चोचीचा उपयोग होतो. ओके, तर आपण पुढचा पॉईंट पाहूयात. त्याच्यानंतर आहे लॉंग अँड स्टिकी टंग. लॉंग अँड स्टिकी टंग म्हणजे काय? की लांब आणि चिकट जीभ. ओके, अशा प्रकारची जे अनुकूलन ते कोणामध्ये पाहायला भेटतं? जर तुम्ही पाहिलं असेल तर काही फ्रॉगला, त्याच्यानंतर काही जे लिझार्ड्स आहेत, तर लिझार्ड्सला काय असते? लॉंग अँड स्टिकी टंग असते. कशासाठी असते? की त्यांचे जे भक्ष आहे, तर त्यांचे भक्ष कुठे असतं? की जे वनस्पतींच्या जाड सालीमध्ये, पोकळ खोडांमध्ये असते. तर तशा ठिकाणी यांचे जे भक्ष आहेत, तर ते भक्ष मिळवण्यासाठी हे जे ॲनिमल्स काय करतात? आपल्या लॉंग अँड स्टिकी टंगचा उपयोग करतात. आपण पाहूयात हे कोणते ॲनिमल्स आहेत ते. तर येथे आपण पाहू शकतो की हे जे चॅमेलियन आहे, ओके, चॅमेलियन्स असेल. त्याच्यानंतर हे बघा, हा जो आहे हा अँटीटर आहे. त्याच्यानंतर हा जो फ्रॉग आहे, तर हे फ्रॉग तुम्ही पाहू शकता की हे फ्रॉग काय करतायत की आपल्या जिभेद्वारे काय करतायत? भक्ष कॅच करतायत. ओके, किंवा त्यांचे जे इन्सेक्ट्स आहेत ते इन्सेक्ट्स कॅच करतायत. ओके, तर आपण
व्हिडिओ पाहूयात याचा कशा प्रकारे हे प्राणी आपले कॅच करतात. बघा, याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो की जो गार्डन लिझार्ड आहे. ओके, तर हा गार्डन लिझार्ड काय करतोय की आपले जे लॉंग आणि स्टिकी टंग आहेत, या लॉंग अँड स्टिकी टंगद्वारे दूरवर असलेल्या जे इन्सेक्ट्स आहेत ते इन्सेक्ट्स कॅच करण्यासाठी आपले टंग वापरतोय. बघा, ओके, तर अशा प्रकारचे अनुकूलन आपल्याला या प्राण्यांमध्ये पाहायला भेटते. पुढचा पॉईंट बघूयात आपण. लॉंग नेक. ओके, लॉंग नेक कुठे पाहायला भेटतं, कोणत्या ॲनिमल्समध्ये पाहायला भेटतं? जर तुम्ही पाहिलं असेल तर जिराफ हा सर्वात उंच मान असलेला लॉंग नेक असलेला प्राणी आहे. लॉंग नेक आपल्याला त्या प्राण्यामध्ये पाहायला भेटते. त्यानंतर उंट देखील काय आहे, लॉंग नेक असलेला प्राणी आहे. तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत तर या प्राण्यांना या लॉंग नेकचा काय उपयोग होतो तर पाहूयात की कोणते प्राणी आहेत. बघा, या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की लॉंग नेक कोणाला आहे, जिराफला आहे. त्याच्यानंतर हे बघा, हा एक बर्ड आहे, लॉंग नेकचा बर्ड आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रिच आहे, ऑस्ट्रिच बर्ड असेल. त्याच्यानंतर शाहमृग असेल. तर अशा प्रकारचे जे पक्षी आहेत या पक्ष्यामध्ये देखील, त्याच्यानंतर काही प्राण्यामध्ये जसे की जिराफ आहे. ओके, त्याच्यानंतर बघा हा कासव आहे. तर या कासवामध्ये पण काय पाहायला भेटते आपल्याला, अशा प्रकारचे अनुकूलन पाहायला भेटतं. तर या लॉंग नेकचा यांना काय उपयोग होतो तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत तर या प्राण्यांचा आवासामध्ये, हे प्राणी कुठे राहतात की ज्या आवासामध्ये ओके काय आहेत की उंच झाडे आहेत. तर या उंचावरील झाडांचे अन्न काय मिळवण्यासाठी ओके उंचावर असलेल्या जे झाड आहेत तर या अशा झाडांच्या किंवा वनस्पतींची पाने खाण्यासाठी तर या लॉंग नेकचा यांना उपयोग होतो. आपण पाहूयात हे कशा प्रकारे होतं. बघा, येथे आपण पाहू शकतो की हे जे जिराफ आहेत तर हे जिराफ काय करतायत की आपल्या लॉंग नेकद्वारे खूप उंचावर असलेले जे लिव्ज आहेत तर ते लिव्ज खात आहेत. ओके, तर अशा प्रकारे यांना त्यांच्या लॉंग नेकचा उपयोग होतो. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे वळूयात. अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. म्हणजे काय की आपल्या सराउंडिंग म्हणजे परिसराशी ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग म्हणजे काय, आपल्या परिसर साधर्म्यासाठी झालेले अनुकूलन याला आपण काय म्हणतो, अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. ओके, साधर्म्य म्हणजे काय की जो आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तर त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एकजीव होण्यासाठी किंवा त्याच्यासारखा आपला जो कलर आहे तो कलर दिसण्यासाठी झालेल्या बदलास आपण ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स असे म्हणतो. ओके, सो we cannot easily spot colorful butterflies, lizards and grasshoppers. तर काय सांगितलेलं आहे की आपण जे कलरफुल बटरफ्लाईज आहेत, त्याच्यानंतर लिझार्ड्स आहेत अँड ग्रासहॉपर्स आहेत तर यांना इझिली पाहू शकत नाहीत. का पाहू शकत नाहीत? कारण आपल्याला माहिती की यांचा कलर काय असतो की त्यांच्या आजूबाजूच्या परिसराशी मिळता जुळता असतो. ओके, जसं की आपण ग्रासहॉपर पाहिले असतील तर ग्रासहॉपर काय असतात, मोस्ट ऑफ ग्रासहॉपर हे ग्रे कलर किंवा ग्रीन कलरचे पाहायला भेटतात आपल्याला. त्याच्यानंतर जे लिझार्ड्स पाहिले आपण, गार्डन लिझार्ड पाहिले असेल तर ते काय पाहिले आपण तर ते लिझार्ड्स काय करू शकतात, आपला कलर चेंज करू शकतात. ओके, त्याच्यानंतर काही बटरफ्लायज पण काय असतात की या बटरफ्लायचा कलर हा अशा प्रकारे कन्वर्ट झालेला असतो किंवा अशा प्रकारे त्यांच्या पंखांचा कलर असतो की जे काय करू शकत की आपल्या आजूबाजूच्या परिसराशी काय करतात, मिळत असतात किंवा सिमिलर असतात. ओके, दे गेट camouflage amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. तर काय सांगितलेले आहे की अशा प्रकारचे जे प्राणी आहेत तर ते प्राणी काय करतात, त्यांच्या आजूबाजूचा परिसर जसे की गवत असेल किंवा जे प्लांट्स असतील ओके काही प्लांट्सचे पार्ट्स आहेत जसे की खोड असेल, पाने असतील, त्याच्यानंतर फुले असेल तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत तर हे जे प्राणी काय करतात की त्या वनस्पतींच्या त्या पार्टच्या कलरमध्ये किंवा त्यांचा जो कलर आहे तर त्या कलरशी मिळता जुळता आपल्या स्वतःचा कलर काय करतात, करून घेत असतात किंवा असतात किंवा बदल घडवून आणतात. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. हे कशामुळे होतं, कारण त्यांचा जो कलर आहे तर तो त्यांच्या परिसराशी मिळता जुळता झालेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स.
that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग्स. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स. ओके, म्हणजे काय, त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये, ऑर्गन्समध्ये काय होतात, बदल घडून येतात. अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, त्याच्यानंतर काय की त्यांची जी जीवनक्रिया आहे त्या जीवनक्रियेमध्ये पण काय होतात, बदल घडून येतात. दॅट एनेबल देम, की जे काय करतात अशा प्रकारचे बदल त्यांना जगण्यासाठी, त्याच्यानंतर खाण्यासाठी, प्रजननासाठी किंवा त्यांचे स्वतःचे संरक्षण त्यांच्या एनिमीजपासून करण्यासाठी घडून आलेले असतात. किंवा त्यांच्या परिसरानुसार त्यांच्या ऑर्गॅनिझम्समध्ये अगेन त्यांच्या जॉग्राफिकल कंडिशन्स, ओके, भौतिक कंडिशन असतील, जे ते कोणत्या एरियामध्ये राहतात किंवा कोणत्या ट्रॉपिकल एरियामध्ये असतात, तर त्यांच्या आवासानुसार त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या ऑर्गॅनिझम्समध्ये बदल घडून पाहायला आपल्याला मिळतात. तर त्यांच्या परिसरानुसार झालेल्या बदलांना आपण काय म्हणतो, ॲडॅप्टेशन म्हणतो किंवा आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला ऑलवेज रिमेंबर, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. तर काय सांगितलं आहे, अनुकूलन ही एका क्षणात होणारी प्रोसेस नाही आहे. ओके, इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. तर ही प्रोसेस कशी आहे, सतत आणि निरंतर आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड ॲनिमल्स ऑफ thousands of years ago are the adaptation that occurred according to prevailing conditions. तर काय सांगितलेलं आहे या पॉईंटमध्ये की जर तुम्ही पाहिलं डिफरन्सेस कशामध्ये, की आत्ताचे जे प्राणी आहेत, ओके, आत्ता प्रेझेंट डेमधील प्राणी आणि हजारो वर्षापूर्वीचे असलेले प्राणी, तर या दोन प्राण्यामधील जर तुम्ही फरक पाहिला तर आपल्याला असं पाहायला भेटतं की आत्ताचे जे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांमध्ये या त्यांच्या बदलत्या कंडिशन्सनुसार काय झालेले आहे, त्यांच्यामध्ये बदल झालेले आहे. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. तर ही जी विविधता आहे, तर ही विविधता, या विविधतेचे संरक्षण करणे ही आपली ड्युटी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट घेऊयात आपण. तर याच्यामध्ये आपल्याला एक सायंटिस्ट दिलेला आहे, ग्रेट सायंटिस्ट. ओके, महान काय शोधक आहे हा, ओके, किंवा संशोधक म्हणू शकता. तर आपण पाहूयात हा सायंटिस्ट कोण आहे, संशोधक कोण आहे. तर डार्विन्स थेरी ऑफ इव्हॉल्युशन. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हा जो संशोधक आहे याचं नाव आहे डार्विन्स. या डार्विन्सनं एक थेरी तयार केलेला आहे. तर या थेरीला आपण काय म्हणतो, डार्विन्स थेरी ऑफ इव्हॉल्युशन, म्हणजेच काय, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. ओके, तर आपण पाहूयात. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. ओके, तर काय सांगितलेलं आहे की जे चार्ल्स डार्विन आहे हा एक कोण होता, बायोलॉजिस्ट होता. ओके, जीवशास्त्रज्ञ होता. ओके, तर या जीवशास्त्रज्ञाने काय केलेलं आहे, तर याने एक काय केलेलं आहे, न्यूमरस टाईप्स ऑफ प्लांट्स, म्हणजे काय खूप साऱ्या किंवा अगणित अशा वनस्पतींचं, त्याच्यानंतर प्राण्यांचं काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यावरून त्यानं अशा प्रकारचा निष्कर्ष लावलेला आहे की काय निष्कर्ष लावलेला आहे, ओनली दोज ऑर्गॅनिझम्स. ओके, ओनली दोज ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, फक्त जे सजीव, ओके, लाईकली टू सर्वाईव्ह. ओके, काय, ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्वाईव्ह विच कॅन बेस्ट अडॉप्ट देमसेल्व्स. ओके, म्हणजे काय की फक्त तेच सजीव, जे सजीव काय करू शकले की आपल्या बदलत्या परिसरानुसार, बदलत्या एन्व्हायरमेंटनुसार आपल्या शरीरामध्ये बदल घडवून आणू शकले, फक्त तेच सजीव काय होऊ शकले, त्या परिसरामध्ये किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये काय करू शकले, जिवंत राहू शकले. ओके, दिस इज कॉल्ड द थेरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. यालाच आपण काय म्हणतो, सक्षम तो टिकेल असा सिद्धांत म्हणतो. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. तर हा काय आहे,
डार्विनचा पहिला प्रिन्सिपल आहे. इफ an organism is born with a new beneficial characteristics and is able to survive, this change is preserved in the next generation. म्हणजे काय सांगितलेलं आहे की एखादा सजीव काय इफ एन ऑर्गॅनिझम इज बॉर्न ओके एखादा सजीव काय बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एखादा सजीव काय झालेला आहे की एखादं नवीन वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेला आहे आणि तो त्या इज ॲबल टू सर्वाइव्ह आणि तो त्या वातावरणामध्ये टिकू शकला आहे. तर असे जे चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहे किंवा तो जन्माला आलेले जे चेंजेस आहेत तर हे चेंजेस काय धिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. तर अशा प्रकारचे चेंजेस हे त्यांच्या पुढच्या पिढीला काय करू शकतात ते ट्रान्सफर करू शकतात किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यामध्ये आपल्याला ते चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात किंवा ते बदल आपल्याला पाहायला भेटतात. सो दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड ॲज द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर हा जो नियम आहे हा नियम आपला डार्विनचा दुसरा सिद्धांत आहे किंवा हा दुसरा प्रिन्सिपल आहे ज्यालाच आपण नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असेही म्हणू शकतो. ओके तर आपण पुढचं पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय की सजीवांचे वर्गीकरण. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. सजीवांचं वर्गीकरण कशामुळे केलेलं आहे किंवा आपण सजीवांचे वर्गीकरण का करतो. विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर तुम्हाला काय करायचं आहे हे दोन गोष्टी काय करायच्या आहेत रिकॉल करायच्या आहेत किंवा सांगायच्या आहेत. ओके आठवायचे आहेत. ओके काय पहिलं काय व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड म्हणजे सजीवांचे वर्गीकरण कशासाठी केलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की सजीवांचं वर्गीकरण कशामुळे करतो आपण कारण त्यांच्यातील गुणधर्म किंवा त्यांना ओळखण्यासाठी मोस्ट ऑफ आपण काय करतो सजीवांचं वर्गीकरण करतो. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन. आपण कोणते क्रायटेरिया किंवा कोणते गुणधर्म किंवा त्यांच्यातील कोणत्या गोष्टी आपण कन्सिडर करतो त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी. तर आपण या अगोदर पाहिलेलं आहे की सजीवांचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण त्यांच्या राहणीमानानुसार तसेच त्यांच्या अन्नानुसार किंवा त्यांच्या अधिवासानुसार त्याच्यानंतर त्यांच्या वातावरणानुसार आपण काय केलेलं आहे त्या प्राण्यांचं किंवा सजीवांचं काय केलेलं वर्गीकरण केलेलं आहे. ओके इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. तर काय सांगितलेलं आहे या पॉईंटमध्ये की आपल्याला नंबर ऑफ ओके अशा विविध प्रकारच्या जे सजीव आपल्याला जे पाहायला भेटतात तर या सर्वांचा अभ्यास करणं आपल्याला खूप काय होणार आहे हार्ड जाणार आहे आणि लक्षात ठेवायला देखील काय होणार आहे आपल्याला हार्ड जाणार आहे असं या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. तर अशा प्रकारच्या अडचणीमध्ये आपल्याला वर्गीकरण काय होतं मदत करतं किंवा मदतीला येतं. ओके देन काय डिफरंट सायंटिस्ट हॅव use different criteria and independently classified plants and animals. तर काय सांगितलेलं आहे की आजवर अनेक शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे अशा प्रकारच्या प्राण्यांचं वनस्पतींचं काय केलेलं आहे त्यांच्या गुणधर्मानुसार वर्गीकरण केलेलं आहे. ओके डिफरंट सायंटिस्ट ओके डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचं त्यांच्या गुणधर्मानुसार वर्गीकरण केलेलं आहे. A hierarchy is formed in the classification that starts with the kingdom Animalia or kingdom Planta. ओके काय सांगितलेलं आहे अ हिरार्ची म्हणजे एक फॅमिली ट्री म्हणू शकतो आपण त्याला की फॅमिली ट्री कशाची वनस्पती आणि जे सजीव आहेत तर सजीवांची जी फॅमिली ट्री आहे तर ती आपण कशा प्रकारे वर्गीकृत करतो की इट स्टार्ट्स विथ किंगडम ॲनिमेलिया. तर ह्यांचं जे किंगडम आहे किंगडम म्हणजे त्यांचं वर्गीकरण किंवा यांची जी जात आहे तर ही आपण ॲनिमेलिया म्हणून एक केलेली आहे. ओके ॲनिमेलिया म्हणजे सजीव ओके प्राणी याच्यामध्ये प्राणी येतात ऑर किंगडम प्लॅन्टा. ओके तर किंगडम प्लॅन्टामध्ये वनस्पती येतात. फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म्ड डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आणि त्यानंतरचे जे ग्रुप आहेत ओके त्यांच्यानंतर जे वर्गीकरण आहेत किंवा त्यांच्यातील आणखीन सब ग्रुप्स आहेत तर अशा प्रकारचं जे सब ग्रुप्स आहेत तर त्यांचं वर्गीकरण आपण त्यांच्या जे सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्यामध्ये जे साम्य आहे आणि त्यांच्यामधील जे
विविधता आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टींचा किंवा गुणधर्माचा उपयोग करून आपण त्यांचं पुन्हा वर्गीकरण केलेलं आहे. ओके, दिस इज कॉल्ड अ हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. तर याला आपण काय म्हणतो, याला आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम. पदानुक्रम म्हणजे काय, जे प्राणी आहेत तर ते प्राण्यांचं जे गुणधर्म आहेत तर ते आपण एक फॅमिली ट्री मध्ये कन्वर्ट केलेलं, तर त्याला आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम किंवा त्यांची जी हिरार्ची त्यांची फॅमिलीमध्ये कशा प्रकारचं त्यांचं वर्गीकरण झालं आहे ते यात सांगितलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्या इथं दिलेलं आहे की आपल्याकडे दोन काय दिलेले आहेत एक्झाम्पल्स, एक मँगो आहे आणि एक ह्युमन आहे, आणि त्यांचा पदानुक्रम किंवा त्यांची जी फॅमिली ट्री, हिरार्ची म्हणजे फॅमिली ट्री. ओके, तर ती कशा प्रकारची दिलेली आपण पाहूयात. ओके, पहिलं सर्वात अगोदर त्यांच्या फॅमिलीमध्ये सर्वात उच्च स्तराला काय येतं, किंगडम. ओके, किंगडम म्हणजे सृष्टी. ओके, तर मँगोची सृष्टी काय सांगते ते आपल्याला प्लॅन्टा. ओके, प्लॅन्टा म्हणजे वनस्पती. आणि त्याच्यानंतर ह्युमन म्हणजे ह्युमनची काय किंगडम, ॲनिमेलिया. ओके, ॲनिमेलिया. ओके, ॲनिमेलिया म्हणजे प्राणी. ओके, त्याच्यानंतर फायलम. ओके, फायलम म्हणजे काय, त्यांचा संघ कोणता येतो, मँगोचा अँथोफायला येतो. ओके, आणि ह्युमनचा काय येतो, कॉर्डेटा. ओके, त्याच्यानंतर त्यांचा जो क्लास आहे. ओके, संघानंतर काय येतं, त्यांचा वर्ग येतो. तर वर्ग कोणता येतो, डिकोटिलेडन. आणि ह्युमनचा काय येतो, मॅमेलिया. ओके, मॅमल ऐकला असेल हा शब्द तुम्ही, मॅमल. तर मॅमलपासून हा मॅमेलिया तयार झाला आहे. त्याच्यानंतर ऑर्डर. ओके, ऑर्डर म्हणजे काय, ऑर्डरला आपण गण असे म्हणतो. ओके, ऑर्डर. तर मँगोचा ऑर्डर काय, सॅपेंडल्स आहे. आणि ह्युमनचा काय, प्रायमेट्स आहे. ओके, त्याच्यानंतर फॅमिली आहे म्हणजे कुळ आहे. ओके, कुळ, मँगोचं काय कुळ, ॲनाकार्डिसिया. ओके, त्याच्यानंतर ह्युमनचं काय, होमिनिडी. त्याच्यानंतर येतं जिनस. ओके, जिनस म्हणजे काय, प्रजाती. ओके, मँगोची प्रजाती काय येते, मँगीफेरा. आणि ह्युमनची होमो. त्याच्यानंतर स्पेसिस म्हणजे जात. ओके, कोणती येते, मँगोची इंडिका आणि ह्युमनची सॅपियन्स येते. ओके, तर अशा प्रकारचं वर्गीकरण आपण प्रत्येक प्राण्याचं आणि वनस्पतींचं केलेलं आहे. ओके, ज्यावेळेस आपण सजीवांचं वर्गीकरण करतो त्यावेळेस. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूयात. तर पुढचा पॉईंट आहे आपला बायनॉमियल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. ओके, तर काय सांगितलेलं आहे की बायनॉमियल म्हणजे काय, द्विनाम. ओके, दोन नावं. ओके, नोमेनक्लेचर म्हणजे नाव देण्याची पद्धती किंवा नामकरण म्हणतो आपण. ओके, बाय कार्ल लिनियस. ओके, तर याच्यामध्ये पाहूयात आपण. इमॅजिन दॅट देर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. तर काय करायचं आहे की इमॅजिन करायचं आहे आपल्याला काय, की एका क्लासमध्ये आपल्याकडे 4 विद्यार्थी आहेत ज्यांची नावे कबीर किंवा किरण आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट ऑदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी ऑफ देम, जर तुम्ही एखाद्याबद्दल, त्यांच्यापैकी एखाद्याबद्दल बोलत आहात, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट ऑदर्स नो. ओके, तुम्ही कशा प्रकारे खात्री करू शकता विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. ओके, की कोणाबद्दल तुम्ही बोलताय आणि जर आपण कोणाला उद्देशून हे बोललेलं आहे किंवा विदाउट एनी कन्फ्युजन, त्या समोरच्या व्यक्तीला कसं कळणार. ओके, वी वुड टेल द फुल नेम. काय सांगितलेलं आहे की आपण काय करू शकतो की त्यांचं पूर्ण नाव सांगू शकतो. दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. म्हणजे काय, त्याचं सुरुवातीचं नाव आणि शेवटचं नाव, अशा प्रकारे त्याचं कन्फ्युजन आपण दूर करू शकतो. दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नोमेनक्लेचर. हे एक द्विनाम पद्धतीचं काय एक उदाहरण आहे किंवा अशा प्रकारचं काय करू शकतो आपण, द्विनाम पद्धतीचा आपण उपयोग करू शकतो. ओके, तर काय, बायनॉमियल नोमेनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम्स. तर ही जी द्विनाम पद्धती आहे, तर ही द्विनाम पद्धती आपण प्रत्येक सजीवाची ओळख करण्यासाठी आपण वापरतो. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम्स. तर काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं जे वैज्ञानिक नाव आपण प्रत्येक सजीवाला आपण दिलेलं आहे किंवा ऑलरेडी ते असतं. ओके, इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड द सेकंड पार्ट इज स्पेसीज. तर ते जे नाव आहे, ओके, बायनॉमियल नोमेनक्लेचर, तर त्याचे 2
पार्ट होतात. पहिला पार्ट आहे जीनस, जीनस म्हणजे प्रजाती, आणि सेकंड पार्ट आहे स्पेशीज. ओके, स्पेशीज म्हणजे जात. ओके, त्याची कोणती जात आहे आणि त्याची कोणतं प्रजाती आहे. ओके, किंवा जाती म्हणू शकतो आपण त्याला. तर अशा प्रकारे त्याचं बायनॉमियल नोमेनक्लेचर होतं. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनॉमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर. तर काय सांगितलेलं आहे या पॉईंटमध्ये की प्रत्येक सजीवाला, ओळखीच्या सजीवाला आपण काय दिलेलं आहे की वैज्ञानिकदृष्ट्या एक काहीतरी नाम दिलेलं आहे, द्विनाम दिलेले आहेत. ओके, ॲज पर द गाईडलाईन्स. ओके, कोणाच्या गाईडलाईन्सनं किंवा कोणाच्या संहितेनं? इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर. ओके, आंतरराष्ट्रीय नाम पद्धतीद्वारे आपण काय केलेलं आहे, प्रत्येक सजीवाला आपण नाव दिलेलं आहे. ओके, all the organisms of a species are similar that irrespective of differences in color, height, habitats and habits, they can reproduce among themselves and form a new individual like themselves. Okay, all the organisms of a species. Okay, प्रत्येक जातीतील सजीव are so similar that irrespective of differences. ओके, म्हणजे काय की प्रत्येक जातीतील प्राण्यामध्ये किंवा सजीवामध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात साम्य आहे. त्यांच्यामध्ये डिफरन्स फार कमी असतो. ओके, प्रत्येकामध्ये जसं की रंग असेल, उंची असेल, त्याचा अधिवास असेल, त्याच्या हॅबिट्स असतील, ओके, सवयी असतील. दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्व्ह. ते काय करू शकतात, ते त्यांच्यासारख्या दुसऱ्या सजीवांची काय करू शकतात, उत्पत्ती करू शकतात. देन काय, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेशीज. ओके, एक्झाम्पल काय दिलेलं आहे की प्रत्येक घरगुती मांजराची एक काय प्रजाती आहे किंवा जाती आहे. ओके, आणि त्या सर्व मांजर काय किंवा सर्व ऑल कॅट्स बिलॉंग्स टू अ सिंगल सेम स्पेशीज. सगळ्या ज्या कॅट्स आहेत, डोमेस्टिक कॅट्स आहेत, घरगुती मांजरे आहेत, तर एकाच त्या जातीच्या कन्सिडर केल्या जातात. इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाइव्ह. This change is preserved in the next generation. म्हणजे काय सांगितलेलं आहे की एखादा सजीव काय, इफ एन ऑर्गॅनिझम इज बॉर्न, ओके, एखादा सजीव काय बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे एखादा सजीव काय झालेला आहे की एखादं नवीन वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेला आहे आणि तो त्या इज ॲबल टू सर्वाइव्ह, आणि तो त्या वातावरणामध्ये टिकू शकला आहे. तर असे जे चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहे किंवा तो जन्माला आलेले जे चेंजेस आहेत, तर हे चेंजेस काय, धिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. तर अशा प्रकारचे चेंजेस हे त्यांच्या पुढच्या पिढीला काय करू शकतात, ते ट्रान्सफर करू शकतात किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यामध्ये आपल्याला ते चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात किंवा ते बदल आपल्याला पाहायला भेटतात. सो दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड ॲज द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर हा जो नियम आहे, तर हा नियम आपला डार्विनचा दुसरा सिद्धांत आहे किंवा हा दुसरा प्रिन्सिपल आहे, ज्यालाच आपण नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असेही म्हणू शकतो. ओके, तर आपण पुढचं पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय की सजीवांचे वर्गीकरण. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. सजीवांचं वर्गीकरण कशामुळे केलेलं आहे किंवा आपण सजीवांचे वर्गीकरण का करतो. विच आर द क्रायटेरिया युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन गोष्टी काय करायच्या आहेत, रिकॉल करायच्या आहेत किंवा सांगायच्या आहेत. ओके, आठवायचे आहेत. ओके, काय पहिलं काय, व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड म्हणजे सजीवांचे वर्गीकरण कशासाठी केलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की सजीवांचं वर्गीकरण कशामुळे करतो आपण, कारण त्यांच्यातील गुणधर्म किंवा त्यांना ओळखण्यासाठी मोस्ट ऑफ आपण काय करतो, सजीवांचं वर्गीकरण करतो. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन. आपण कोणते क्रायटेरिया किंवा कोणते गुणधर्म किंवा त्यांच्यातील कोणत्या गोष्टी आपण कन्सिडर करतो त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी. तर आपण या अगोदर पाहिलेलं आहे की सजीवांचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण त्यांच्या राहणीमानानुसार, तसेच त्यांच्या अन्नानुसार किंवा त्यांचं जे तर त्यांचं जे त्यांच्या अधिवासानुसार, त्याच्यानंतर त्यांच्या वातावरणानुसार आपण काय केलेलं आहे, त्या प्राण्यांचं किंवा सजीवांचं काय केलेलं वर्गीकरण केलेलं आहे. ओके,
It is difficult to study and remember all the organisms in this diverse living world at the same time. तर काय सांगितलेलं आहे या पॉईंटमध्ये की आपल्याला नंबर ऑफ अशा विविध प्रकारच्या जे सजीव आपल्याला जे पाहायला भेटतात, तर या सर्वांचा अभ्यास करणं आपल्याला खूप काय होणार आहे, हार्ड जाणार आहे आणि लक्षात ठेवायला देखील काय होणार आहे, आपल्याला हार्ड जाणार आहे, असं या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. तर अशा प्रकारच्या अडचणीमध्ये आपल्याला वर्गीकरण काय होतं, मदत करतं किंवा मदतीला येतं. ओके, देन काय, डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर काय सांगितलेलं आहे की अशा खूप सारे किंवा विविध अशा खूप साऱ्या सायंटिस्ट लोकांनी काय सांगितलेलं आहे की आजवर बहुतेक शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, तर काय सांगितलेलं आहे की आजवर अनेक शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, अशा प्रकारच्या प्राण्यांचं, वनस्पतींचं काय केलेलं आहे, त्यांच्या गुणधर्मानुसार वर्गीकरण केलेलं आहे. ओके, डिफरंट सायंटिस्ट, डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचं त्यांच्या गुणधर्मानुसार वर्गीकरण केलेलं आहे. अ हिरार्ची इज फॉर्म इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ द किंगडम ॲनिमेलिया ऑर किंगडम प्लॅन्टा. ओके, काय सांगितलेलं आहे की जी हिरार्ची आहे, जे वर्गीकरण आहे आपलं, तर ते वर्गीकरण आपण कशा प्रकारे सुरुवात केलेली आहे किंवा ह्याचं जे तर एक काय सांगितलेलं आहे की हिरार्ची म्हणजे एक फॅमिली ट्री म्हणू शकतो आपण त्याला, की फॅमिली ट्री कशाची, वनस्पती आणि आपलं जे सजीव आहेत, तर सजीवांची जी फॅमिली ट्री आहे, तर ती आपण कशा प्रकारे वर्गीकृत करतो की इट स्टार्ट्स विथ किंगडम ॲनिमेलिया. तर ह्यांचं जे किंगडम आहे, किंगडम म्हणजे त्यांचं वर्गीकरण किंवा यांची जी जात आहे, तर ही आपण ॲनिमेलिया म्हणून एक केलेली आहे. ओके, ॲनिमेलिया म्हणजे सजीव, प्राणी याच्यामध्ये प्राणी येतात, ऑर किंगडम प्लॅन्टा. ओके, तर किंगडम प्लॅन्टा म्हणजे वनस्पती येतात. फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म्ड डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आणि त्यानंतरचे जे ग्रुप आहेत, त्यांच्यानंतर जे वर्गीकरण आहेत किंवा त्यांच्यातील आणखीन सब ग्रुप्स आहेत, तर अशा प्रकारचं जे सब ग्रुप्स आहेत, तर त्यांचं वर्गीकरण आपण त्यांच्या जे सिमिलॅरिटीज आहे, त्यांच्यामध्ये जे साम्य आहे आणि त्यांच्यामधील जे विविधता आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टींचा किंवा गुणधर्माचा उपयोग करून आपण त्यांचं पुन्हा वर्गीकरण केलेलं आहे. ओके, दिस इज कॉल्ड अ हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. तर याला आपण काय म्हणतो, याला आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतो. वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे काय की कोणतं जे आपलं प्राणी आहेत, तर ते प्राण्यांचं जे गुणधर्म आहेत, तर ते आपण एक फॅमिली ट्रीमध्ये कन्वर्ट केलेलं, तर त्याला आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम किंवा कोणत्या त्यांची जी हिरार्ची त्यांची फॅमिलीमध्ये कशा प्रकारचं त्यांचं वर्गीकरण झालं आहे ते यात सांगितलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्या इथं दिलेलं आहे की आपल्याकडे दोन काय दिलेले आहेत एक्झाम्पल्स, एक मँगो आहे आणि एक ह्युमन आहे, आणि त्यांचा पदानुक्रम किंवा त्यांची जी फॅमिली ट्री, हिरार्ची म्हणजे फॅमिली ट्री. ओके, तर ती कशा प्रकारची दिलेली आपण पाहूयात. ओके, पहिलं सर्वात अगोदर त्यांच्या फॅमिलीमध्ये सर्वात उच्च स्तराला काय येतं, किंगडम. ओके, किंगडम म्हणजे सृष्टी. ओके, तर मँगोची सृष्टी काय सांगते ते आपल्याला प्लॅन्टा. ओके, प्लॅन्टा म्हणजे वनस्पती. आणि त्याच्यानंतर ह्युमन म्हणजे ह्युमनची काय किंगडम ॲनिमेलिया. ओके, ॲनिमेलिया म्हणजे प्राणी. ओके, त्याच्यानंतर फायलम. ओके, फायलम म्हणजे काय, त्यांचा संघ कोणता येतो, मँगोचा अँथोफायला येतो. ओके, आणि ह्युमनचा काय येतो, कॉर्डेटा. ओके, त्याच्यानंतर त्यांचा जो क्लास आहे, ओके, संघानंतर काय येतं, त्यांचा वर्ग येतो. तर वर्ग कोणता आहे, डिकोटिलेडॉन. तर वर्ग कोणता येतो, डिकोटिलेडॉन. आणि ह्युमनचा काय येतो, मॅमेलिया. ओके, मॅमल आहेत ना, मॅमल ऐकला असेल हा शब्द तुम्ही, मॅमल. तर मॅमलपासून हा मॅमेलिया तयार झाला आहे. त्याच्यानंतर ऑर्डर. ओके, ऑर्डर म्हणजे काय,
ऑर्डरला आपण गण असे म्हणतो. ओके, ऑर्डर. तर मँगोचा ऑर्डर काय आहे? सॅपेंडल्स आहे. आणि ह्युमनचा काय आहे? प्रायमेट्स आहे. ओके, त्याच्यानंतर फॅमिली आहे म्हणजे कुळ आहे. ओके, कुळ मँगोचं काय कुळ? ॲनाकार्डिसिया. ओके, सिया. ओके, त्याच्यानंतर ह्युमनचं काय? होमिनिडी. ओके, त्याच्यानंतर जिनस. ओके, हिरार्चीमध्ये पुढचा जो वर्ग आहे किंवा पुढचं जे वर्गीकरण आहे त्याला आपण जिनस म्हणजे जात जात. ओके, ती कोणती आहे? मँगीफेरा आहे. ओके, मँगोची मँगीफेरा आहे. आणि ह्युमनची काय? होमो आहे. आणि त्याच्यानंतर काय येतं? त्यांची स्पेशीज येते. ओके, स्पेशीज म्हणजे काय? ओके, त्याच्यानंतर येतं जिनस. ओके, जिनस म्हणजे काय? प्रजाती. ओके, मँगोची प्रजाती काय येते? मँगीफेरा. आणि ह्युमनची होमो. त्याच्यानंतर स्पेसीज म्हणजे जात. ओके, कोणती येते? मँगोची इंडिका आणि ह्युमनची सॅपियन्स येते. ओके, तर अशा प्रकारचं वर्गीकरण आपण प्रत्येक प्राण्याचं आणि वनस्पतींचं केलेलं आहे. ओके, ज्यावेळेस आपण सजीवांचं वर्गीकरण करतो त्यावेळेस. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूयात. बायनॉमियल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनेयस. तर पुढचा पॉईंट आहे आपला बायनॉमियल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. ओके, तर काय सांगितलेलं आहे की बायनॉमियल म्हणजे काय? द्विनाम. ओके, दोन नावं. ओके, नोमेनक्लेचर म्हणजे नाव देण्याची पद्धती किंवा नामकरण म्हणतो आपण. ओके, बाय कार्ल लिनियस. ओके, तर याच्यामध्ये पाहूयात आपण. इमॅजिन दॅट देर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. तर काय करायचं आहे की इमॅजिन करायचं आहे आपल्याला काय की एका क्लासमध्ये आपल्याकडे 4 विद्यार्थी आहेत ज्यांची नावे कबीर किंवा किरण आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट ऑदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी ऑफ देम, जर तुम्ही एखाद्याबद्दल त्यांच्यापैकी एखाद्याबद्दल बोलत आहात, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट ऑदर्स नो. ओके, तुम्ही कशा प्रकारे खात्री करू शकता विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. ओके, की कोणाबद्दल तुम्ही बोलताय आणि जो आपण ज्याच्याशी बोलतोय तर आपण कोणाला उद्देशून हे बोललेलं आहे किंवा विदाउट एनी कन्फ्युजन त्या समोरच्या व्यक्तीला कसं कळणार. ओके, वी वुड टेल द फुल नेम. ओके, तर काय सांगितलेलं आहे की आपण काय करू शकतो की त्यांचं पूर्ण नाव सांगू शकतो. दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. ओके, म्हणजे काय? त्याचं सुरुवातीचं नाव आणि शेवटचं नाव, अशा प्रकारे त्याचं कन्फ्युजन आपण दूर करू शकतो. दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नोमेनक्लेचर. हे एक द्विनाम पद्धतीचं काय एक उदाहरण आहे किंवा अशा प्रकारचं काय करू शकतो आपण द्विनाम पद्धतीचा आपण उपयोग करू शकतो. ओके, तर काय? बायनॉमियल नोमेनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम्स. तर ही जी द्विनाम पद्धती आहे, तर ही द्विनाम पद्धती आपण प्रत्येक सजीवाची ओळख करण्यासाठी आपण वापरतो. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम्स. तर काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं जे वैज्ञानिक नाव आपण प्रत्येक सजीवाला आपण दिलेलं आहे किंवा ऑलरेडी ते असतं. ओके, इट कन्सिस्ट ऑफ 2 parts. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड द सेकंड पार्ट इज स्पेसीज. तर पहिलं जे तिची जात आहे, पहिलं ते जे नाव आहे. ओके, बायनॉमियल नोमेनक्लेचर. तर त्याचे 2 पार्ट होतात. पहिला पार्ट आहे जीनस म्हणजे प्रजाती आणि सेकंड पार्ट आहे स्पेशीज. ओके, स्पेशीज म्हणजे जात. ओके, त्याची कोणती जात आहे आणि त्याची कोणतं प्रजाती आहे. ओके, किंवा जाती म्हणू शकतो आपण त्याला. तर अशा प्रकारे त्याचं बायनॉमियल नोमेनक्लेचर होतं. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनॉमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर. तर प्रत्येक जे सजीव आहे तर प्रत्येक सजीवाचं वर्गीकरण किंवा प्रत्येक सजीवाचं जे द्विनाम आहे किंवा त्याचं जे या पद्धतीनं आपण तर काय सांगितलेलं आहे या पॉईंटमध्ये की प्रत्येक सजीवाला ओळखीच्या सजीवाला आपण काय दिलेलं आहे
की वैज्ञानिकदृष्ट्या एक काहीतरी नाम दिलेलं आहे, द्विनाम दिलेले आहेत. ओके, ॲज पर द गाईडलाईन्स. ओके, कोणाच्या गाईडलाईन्सनं किंवा कोणाच्या संहितेनं? इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर. ओके, आंतरराष्ट्रीय नाम पद्धतीद्वारे आपण काय केलेलं आहे? प्रत्येक सजीवाला आपण नाव दिलेलं आहे. ओके, ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसीज आर सिमिलर that irrespective of differences in color, height, habitats and habits, they can reproduce among themselves and form a new individual like themselves. Okay, all the organisms of a species. Okay, प्रत्येक जातीतील सजीव are so similar that irrespective of differences. ओके, म्हणजे काय की प्रत्येक जातीतील प्राण्यामध्ये किंवा सजीवामध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात साम्य आहे. ओके, त्यांच्यामध्ये डिफरन्स फार कमी असतो. ओके, प्रत्येकामध्ये. इन कलर. ओके, जसं की रंग असेल, उंची असेल, त्याचा अधिवास असेल, त्याच्या हॅबिट्स असतील. ओके, सवयी असतील. दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्फ. ते काय करू शकतात? ते त्यांच्यासारख्या दुसऱ्या सजीवांची काय करू शकतात? उत्पत्ती करू शकतात. ओके, देन काय? फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीज. ओके, की एक्झाम्पल काय दिलेलं आहे की प्रत्येक घरगुती मांजराची एक काय प्रजाती आहे किंवा जाती आहे. ओके, आणि त्या सर्व मांजर काय किंवा सर्व ऑल कॅट्स बिलॉंग्स टू अ सिंगल सेम स्पेसीज. ओके, सगळ्या ज्या कॅट्स आहेत, डोमेस्टिक कॅट्स आहेत, घरगुती मांजरे आहेत, तर एकाच त्या जातीच्या कन्सिडर केल्या जातात. त्याच्यानंतर द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल्स लाईक हेन, काऊ, डॉग इटीसी अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हीट, मैज इटीसी. तर अशाच प्रकारे आपण प्रत्येक ॲनिमल्सचं, ओके, प्राण्यांचं, जसं की हेन असेल, काऊ असेल, डॉग असेल, अँड प्लांट्स लाईक, आणि वनस्पती जसं की मँगो, व्हीट, मैज, तर ह्या सर्वांचं काय केलेलं आहे? आपण नामकरण केलेलं आहे. तर आपण पुढचा पॉईंट पाहूयात. याच्यानंतर हा शेवटचा पॉईंट आहे आपला. अ फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द किंगडम प्लॅन्टा अँड ॲनिमेलिया क्लासिफाईड बाय द बायनॉमियल मेथड ऑफ नोमेनक्लेचर. ओके, खाली आपल्याला काही नावं दिलेली आहेत, काही सजीव दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही प्राणी आहेत, काही काय आहेत आपले वनस्पती आहेत. ओके, तर ते आपण पाहूयात कोणते दिलेले आहेत ते या तक्त्यामध्ये. तर लिव्हिंग थिंग्स, ओके, सजीव, आणि सायंटिफिक नेम, त्यांना दिलेले सायंटिफिक नावं काय आहेत ते बघा. डॉग आहे, तर डॉगला काय नाव दिलेलं आहे? कॅनिस लुपस फॅमिलिअरिस. त्याच्यानंतर काऊ आहे, काऊला आपण बॉस टॉरस म्हणतो. त्याच्यानंतर हिबिस्कस, ह्याला काय म्हणतो आपण? हिबिस्कस रोसा सेनेसिस. त्याच्यानंतर जवार आहे आपली, जवारला आपण सॉर्गम बायकलर असेही म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपला शेवटचा पॉईंट आहे, फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिस्कस इन क्लास. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या सभोवतालच्या जे प्राणी आहेत, ओके, जे प्राणी असतील किंवा बर्ड्स असतील, ओके, किंवा काही वनस्पती असेल, तर तशा वनस्पतींचं किंवा प्राण्यांचं काय करायचं आहे? तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे, त्यांची नावं शोधून काढायचे आहेत वैज्ञानिक, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते डिस्कस करायचं आहे तुमच्या क्लासमध्ये. ओके, तर आपल्याला एक फ्रॉगचं इमेज दिलेलं आहे, तर आपण बघूयात की या फ्रॉगबद्दल आपल्याला काय माहिती दिलेली आहे. ओके, 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज अ वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. म्हणजे काय सांगितलेलं आहे की 29 एप्रिल हा आपण जागतिक बेंडूक संरक्षण दिन म्हणून साजरा करतो. त्याच्यानंतर किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. ओके, तर हे जे फ्रॉग आहेत, तर फ्रॉगला मारणं किंवा त्यांना इजा पोहोचणं हे एक काय वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शनच्या नियमानुसार हा एक गुन्हा आहे. तर अशा प्रकारे आपला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे. तर तुम्हाला जर या चॅप्टरबद्दल काही शंका असतील किंवा काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओज पण पाहता येतील. ओके,
एक्झरसाइज तुम्हाला स्वतःला करायची आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय आणखीन अडचणी आल्या एक्झरसाइजबद्दल तर हे आपण कॉमेंट सेक्शनमध्ये डिस्कस करूया. ओके, थँक्यू.